सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची जी काही लेखी परीक्षा झाली त्यानंतर फायनल निवड यादी आलेली आहे. यामध्ये चेंजेस काय होतील का, पुढची प्रोसेस कधी होणार, कागदपत्र कधी तपासणी होणार, डॉक्युमेंट कधी होणार किंवा या निकालामध्ये काय बदल होणार का किंवा कशा पद्धतीने होईल, सगळं मार्गदर्शन आपल्या आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दिलेलं आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओ शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकताय. आताची खूप महत्त्वाचा विषय आहे की पूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या माहीत करून देण्याचा परत एकदा संधी मला मिळालेला आहे. कारण 2021 पासून आज जागा आहेत, याचे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहे. काही 21च्या मुलांना आपण जे साथ दिलेली होती त्याच्यामधून काही गोष्टी या पूर्ण महाराष्ट्राला मी दाखवलेल्या होत्या की तुम्ही जे समजताय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. अजूनही गेले 15-16 वर्ष हे अनुभव घेतलेला आहे आणि मगच तुमच्यापर्यंत काही गोष्टी प्रेझेंट केलेल्या होत्या. म्हणून 70 लाख व्ह्यू आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही दिलेला आहे. एवढा मोठा विश्वास तुम्ही दिलेला आहे. सो या विश्वासाला जराही तडा न जाता जे काही पोस्ट करता येईल तेवढं पोस्ट करण्याचं काम आपल्या चॅनल करतोय. विनंती करतोय अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती अगदी सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला भेटतात. पीडीएफ असतील, नोट्स असतील, JR असतील, ते परिपत्रक असतील, बिनतारी संदेश असेल, आदेश असतील, काही असेल ते असेल, सगळं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटतं. सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सो सकाळच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मार्गदर्शन केलेलं होतं की सर असं असं आणि असं असं सगळं विषय होतं. जवळजवळ 8 ते 10 मुद्द्यांचं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं. आत्ताही जवळजवळ 8 ते 10 मुद्द्याचं वेटिंगच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवट पण बघायला विसरू नका. जे नवीन असतील त्यांनी पण बघा, कारण की इन फ्युचरमध्ये तुम्ही ज्यावेळी भरती द्याल त्यावेळी काही नियम रूल्स जे असतात, जे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011 नुसार काही तरतुदी वगैरे आहेत, त्याच्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील किंवा तो सेवा प्रवेश नियमही माहीत नसतोय. तो कशा पद्धतीचा असतो, काय असतो, नियम काय आहे, कुठेपर्यंत चालते, कुठेपर्यंत नाही चालते, अशा पद्धतीनं समोर काय म्हणतोय. फक्त एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आता पोहोचणार आहे. एक गोष्ट खूप महत्वाची की 2022-23च्या भरतीबद्दल संदर्भात मी बोलतोय. वेटिंग उचलणार का, पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, कधीपर्यंत उचलतात, त्याचा नियम कोणता आहे हे पण सांगणार आहे. कोणत्या घटकात जास्त संदेह आहे, म्हणजे कोणत्या घटकामध्ये जास्त वेटिंग उचलला जाणार, ह्या गोष्टी आहेत. त्याला किती वेळ लागणार हा एक मुद्दा आहे. किती मार्कने वेटिंगला असणार आहे, मुला मुलींनी थांबायचं आहे. त्याच पद्धतीनं कोणी हा नाद सोडून द्यायचा आहे वेटिंगचा, हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि नवीन भरतीचा ट्राय करायचा आहे, हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि याचे तोटे काय, हा एक विषय आहे. आणि इतर संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता करणार आहे. एक गोष्ट खूप महत्वाची की 2021च्या भरतीमध्ये जवळजवळ 8,000 मुलं जी वेटिंगला होते, त्या 8,000 मुलांना 7 ते 8 महिने घेऊन हिंडणारा फिरणारा, त्यांच्या हक्कांना, त्यांच्यावरती जे अन्याय झालेले होते त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मास्टर विशाल सरांनी केलेला होता. त्यानंतर काही गोष्टी डिपार्टमेंटच्या लक्षात आणून द्याव्या लागल्या मला. त्यावेळेच्या भरतीचे प्रमुख असतील त्यांच्यासोबत 2 ते 3 बैठका करून 1.5 तासाच्या बैठका झालेल्या होत्या. तो तिथं सगळ्या गोष्टी प्रेझेंट करून त्याचा प्रमुख मीच होतो. जे काही निवेदन होते पूर्ण म्हणते, म्हणजे सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, मनोज जरांगे पाटील असतील आणि प्रशासकीय अधिकारी, त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबर जे विद्यार्थी गेले होते मीही होतो. विविध बैठका झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये जवळजवळ जे काही निवेदन होते ते सगळे निवेदन रात्री 2:30 ते 3:30-4 पर्यंत एका बसून रात्रीच्या एवढं बनवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्क्युट केलेलं होतं ते आपण. आणि ते झाल्यानंतर महाराष्ट्राच्या लक्षात आलं किंवा डिपार्टमेंटच्या पण लक्षात आलं की जाणून बुजून यांच्यावरती कोणत्या तरी अन्याय 100% झालेला आहे, म्हणून हे लोक एवढी चिडलेले आहेत. आणि त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. वेटिंगच्या बाबतीत विषय, आणि वेटिंगचाच विषय म्हणून एवढं सांगतोय कारण की 2022-23चं वेटिंग हे कधीपर्यंत चालणार आहे, काय आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचे रूल्स काय आहेत, रेग्युलेशन काय आहेत, पाठिंबाचा इतिहास काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. समोर काय म्हणतोय. सो महत्वपूर्ण चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. वेटिंग उचलणार का, पहिली गोष्ट, वेटिंग उचलणं आणि जागा वाढ या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पहिले मुद्दे क्लिअर करतोय. वेटिंग उचलणं आणि जागा वाढ या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तर याची नोंद घ्यायची आहे. वेटिंग उचलणं म्हणजे काय सांगतोय, म्हणजे पुढची जागा रिक्त झाली किंवा पुढच्या जागेला राजीनामा दिला, या 2-3 गोष्टी सांगतोय. किंवा त्यानं जॉईनिंगच केलं नाही, या 3 गोष्टीमुळे जर तिथं जागा रिक्त होत असेल, त्याच्या खालचा जो मुलगा आहे म्हणजे 128 वाला वयानुसार जो असणार आहे त्याला घेतलं जाईल, लक्षात ठेवायचं. त्याला म्हणतात वेटिंग उचलणं. जागा वाढ म्हणजे काय की पुढची भरती लांबणीवर जाणार किंवा लांबणीवर जाण्याचा जर आदेश असेल तर ज्या काही संभाव्य रिक्त जागा होत्या, समजा 10,000 जागा रिक्त होत्या, जसं की आपला विषय 2021चा सांगतोय, त्याच्यामध्ये जवळजवळ 2200 जागा या रिक्त होत्या. तर त्याच्यावरती आम्ही दावा केलेला होता की 2200 जागा आम्हाला वाढ करून द्यावी, हे करा, ही विनंती होती सरकारला, ही विनंती होती, लक्षात ठेवा. जागा वाढ हा विषय वेगळा आहे आणि वेटिंगचा उचलणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवायचं. एकंदरीत त्या इयरमध्ये असणाऱ्या जागा वरती रिक्वेस्ट करून सरकारने निर्णय घेऊ शकतात, तो अधिकार सरकारचा आहे, प्रशासनाचा आहे. त्यावरती आपण विनंती करू शकतोय. जागा वाढ हा विषय वेगळा आहे,
वेटिंग उचलणं ही सुद्धा गोष्टी दोन्ही वेगवेगळ्या त्याची नोंद घ्यायची. वेटिंग उचलणार का? पहिली गोष्ट 2022-23च्या भरतीमध्ये वेटिंग 100% उचलणार हा शब्द मास्टर सरांचा आहे. उचलणार म्हणजे उचलणार. आणि 2021ला पण सांगितलं होतं, त्यावेळी विश्वास ठेवला नाही माझ्यावरती. आणि अजूनही रिसेंटली 20 दिवसापूर्वी सुद्धा एक यादी लागलेली आहे. अजूनही सांगतोय पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये अजून एक शेवटची यादी लागणार. 21ची म्हणतोय 2021च्या पोलीस भरतीला सांगतोय. आणि आतापर्यंत जेवढं बोललोय ते समोर झालेलं आहे. समोर काय म्हणतोय, सो अतिशय महत्वाचा आहे विषय. पहिला चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. सो वेटिंग उचलणार का? तर 100% 2022-23ची वेटिंग उचलणार आहे. आता कधी पण उचलतात आणि त्याचा नियम काय? एक गोष्ट खूप महत्वाची, वेटिंग असेल कधी पण उचलतात. नियम सांगतो तुम्हाला की जी काही नवीन पोलीस भरती आहे ती पडायच्या अगोदर, दुसरी गोष्ट फायनल निकाल लागल्यानंतर तिथून पुढच्या 1 वर्षापर्यंत ही वेटिंग लिस्ट असते. लक्षात ठेवायचं. काय म्हणतोय की आज जर फायनल लिस्ट लागली असेल तर इथून पुढे 2026 पर्यंत किंवा 2024, 25, 26 पर्यंत अशा पद्धतीने 1 वर्षाच्या पिरियडमध्ये जो काही विषय असेल त्या विषयापर्यंत तुम्हाला वेटिंग उचललं जाते. म्हणजे 1 वर्षाचा पिरियड किंवा ओव्हर आहे की पुढची जी नवीन पोलीस भरती आहे ती पडूपर्यंत वेटिंग उचलले जातात. आता ह्याचा निकाल आता लागलाय तर 1-2 महिन्यावरती नवीन पोलीस भरती आहे तर लगेच मर्ज होणार नाही याची नोंद घ्यायची. मुलं घाबरून जातील की सर नियम सांगितले म्हणजे नंतर पुढची भरती जवळ आले, असा विषय नसतो. 17ची मुलगी 2019ला 20ला घेतलेले आहेत. त्याच्या आधीच्या भरती सुद्धा मुलं जर 2-2, 3-3 वर्षांनी घेत असतील, 21च्या पोलीस भरतीचे मुलं 3 वर्षानंतर 24ला घेत असतील तर 2022-23चा विषय काय? तर मग घाबरून जायची गरज नाही. पण ह्याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. एकदम क्लिअर सांगतोय. त्यामुळं कोणी विश्वास ठेवायचा, कोणी नाही ठेवायचा, कोणी थांबायचं वाट बघत, कोणी पुढच्या भरती तयारी करायची, हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एक गोष्ट खूप महत्वाची परत रिपीट करतोय मी की 1 वर्षाच्या पिरियडमध्ये किंवा नवीन पोलीस भरती पडूपर्यंत ही वेटिंग उचलली जाते. पण आता रिसेंटली 2 महिन्यावरती भरती येऊन पडली, 1 महिन्यावरती भरती येऊन पडले, म्हणजे याचा अर्थ असा नाही की वेटिंग उचललं जाणार नाहीये. वेटिंग उचललं जाणार आहे. ते कसं काय हे आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पण 2 गोष्टी क्लिअर झाल्या असतील की पाठीमागची हिस्ट्री पण सांगितली की 2-2, 3-3 वर्षांनी सुद्धा ही वेटिंग उचललेली आहे याची नोंद घ्यायची. समजलं काय म्हणतोय? सो कधी पण उचलतात आणि त्याचा नियम काय हे पण तुम्हाला मी सांगितलं. आता कोणत्या घटकामध्ये जास्त संधी आहे, कोणत्या घटकामध्ये जास्त संधी आहे हे विचारलेलं आहे मुलांनी. लक्षात ठेवायचं, चालक आणि कारागृह या 2 घटकामध्ये सगळ्यात जास्त संधी आहे. चालक आणि कारागृहमध्ये सगळ्यात जास्त संधी आहे. सगळ्यात जास्त वेटिंग हे चालक आणि कारागृहमध्ये उचललं जाणार आहे. लक्षात ठेवायचं. त्याचा नियम पण सांगतोय. आता मी रेकॉर्ड जो बनवले आपल्या विद्यार्थ्यांचं पूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट सांगतोय. 200+ मी रेकॉर्ड तयार केले पोरांची, जे 100% निकालात आलेले आहेत ती आपली मुलं. रेकॉर्ड बनवत असताना जवळजवळ 60 ते 65 मुलांनी 2 पोस्ट आणि जवळजवळ 13 ते 14 मुलांनी ट्रिपल पोस्ट काढलेले. ट्रिपल पोस्ट. मग ही जी मुलं आहेत आपले एकंदरीत 50 मुलं पकडा, राहू देत 60, 70 आणि 80, 50 मुलांना मी रिक्वेस्ट करणार आहे माझ्याकडनं. आणि आज तुम्ही 100% पोस्ट मिळवलाय, पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी, तुमच्यासारखीच एक मुलगी जी 1 मार्काने वेटिंगला आहे, 2 मार्काने वेटिंगला आहे, त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. आज तुला तुझी भाकरी मिळाली 100%, पण अजूनही तुझ्यामुळे एकाची जर घर चालत असेल तर आपण लवकर निर्णय घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. हा झाला एखाद्या विद्यार्थ्यानं जिंकल्यानं हारलेल्याचा विचार करावा, अशा पद्धतीचा नियम. आणि तो मी लवकर घेणार आहे. आणि माझे विद्यार्थी मला कधी क्रॉस करत नाही, लक्षात ठेवायचं. आणि त्यांना माहिती आहे सगळा विषय. समोर काय म्हणतोय, सो जे वेटिंगला आहेत 1-2 मार्कांनी, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सुद्धा एकत्र केलेला आहे. त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न मी विदिन 2 महिन्यामध्ये हा करणार आहे. लक्षात ठेवायचं. तुम्ही काळजी करायची गरज नाहीये. सो अशा पद्धतीनं कारागृह आणि चालकमध्ये सगळ्यात जास्त वेटिंग उचलतील, कारण की पहिला प्रिफरन्स हा कॉन्स्टेबलला असतो मुलांचा. समोर काय म्हणतोय, मग कॉन्स्टेबल घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली खालची 1ची जागा आहे ती रिक्त राहणार, किंवा 2 जागा असतील, एखाद्याने 3 पोस्ट मिळवल्या असतील त्याच्या 2 जागा या रिक्त राहतील. 3 पोस्ट मिळवल्या म्हणजे 3 जागेवरती तुम्ही दावा करू शकत नाही. तुम्हाला एकाच कोणत्या तरी जागेवरती दावा करायचा, तिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला पुढे जायचं आहे. हा रूल आहे. समोर काय म्हणतोय, त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जे मार्कांनी 1-1 मार्कांनी 2-2 मार्कांनी भेटला त्यांना अजूनही संधी आहे, त्यांना वर्दी मिळणार म्हणून सांगतोय मास्टर विशाल सर. टेन्शन घ्यायची गरज नाही. समोर काय म्हणतोय, सो जे घाबरून गेलेत वयवाढ किंवा वयाच्या मॅटरमुळे थांबलेले आहेत, एकदम एज फॅक्टरमुळे, त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे काटावर घेऊन बसले, 128 आहे वयामुळे सर थांबलोय, 100% सिलेक्शन होणार. टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यावरती मी आवाज उठवतोय. तुम्हाला लवकर जॉईनिंग द्यायचा सुद्धा प्रयत्न मी करतोय. तुमच्या वर्दीवरती तुम्हाला 100% विश्वास आणून द्यायचं काम मी करतोय. टेन्शन घ्यायची काय गरज नाही. सो या सांगतोय कोणत्या घटकामध्ये जास्त संधी हे पण तुम्हाला सांगितलं. प्रिफरन्स कोणता असतो, कॉन्स्टेबलला पहिला जातात, देन चालक किंवा कारागृह, अशा पद्धतीने सगळा विषय आहे. आणि कारागृहाबद्दल काहीतरी न्यूनगंड आहे मुलांच्या मनामध्ये, तो सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. एकदम चुकीची माहिती कोणतं देते त्याचं ऐकतात आणि मग कानामध्ये काहीतरी वारं भरवतात आणि उगाच चुकीचा निर्णय घेऊन मुलं जॉईनिंग करणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही, निर्णय आलेला आहे. सो अशा पद्धतीनं हा विषय क्लिअर केलेला आहे. नंतर किती वेळ लागणार हा एक विषय. वेटिंगचा विषय हा खूप वेळ लागणारा
वेळ खाऊ प्रोसेस असते, लक्षात ठेवायचं. एवढा सोपा विषय नाहीये. एक वेटिंग आणि दुसऱ्या वेटिंगच्या लिस्टमध्ये 1.5 महिना, 2 महिना, सव्वा महिना अंतर असतं. जे पाठीमागे आम्ही बघितले, वाट बघून अक्षरशः मुलं थकलीत. नवीन भरती पडली. नवीन भरती पडल्यानंतर मुलं पुढच्या भरती तयारी केली नाहीत, कारण की माझं होणार असं वाटायला लागलं. आणि काही मुलं याच्या डिसएडव्हान्टेजमध्ये गेलेले आणि त्यांचा तोटा झालेला, लक्षात ठेवायचं. त्यामुळं वेटिंग विचलणं या गोष्टीला वेळ लागतोय. म्हणून प्रत्येक वेळी सांगतोय, कारण मी अनुभवलंय, मी जाणलंय, मी भोगलंय, विद्यार्थ्यांना घेऊन फिरलोय. जी मुलं वेटिंगला आहेत त्या मुलांचं एवढं वय वाढून गेलं की आता काही मुलं वयातून सुद्धा बाहेर पडलेले आहेत. काही मुलांनी भरती तयारीच केलेली नव्हती, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवून ती मुलं सुद्धा आता वेटिंगमध्ये परत लागलेले आहेत, परत बाहेर पडले. त्यावेळी आता मेसेज होतो की सर त्यावेळी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. आणि त्यावेळी ज्या मुलांनी ऐकलं, आपली काही मुलं आता सत्कार जे केलेले आहेत, ती मुलं आता टॉपला जाऊन बसतात. 138, 139, 136, 132 अशा पद्धतीने निकालात आलेले आहेत. अशी सुद्धा मुलं आहेत. सो दोन बाजू आहेत. कधी कुठं थांबावं आणि कधी कुठं निघावं हे ज्याला कळते तो सक्सेसच्या जवळ असतो किंवा तो सक्सेस मिळवून दाखवतोय. समजलं काय म्हणतोय? सो ह्या गोष्टी. सो किती वेळ लागणार तर वेटिंगला खूप वेळ लागतो याची नोंद घ्यायची. त्यामुळे फ्रेश यादीमध्ये यायचं आणि लवकर जायचं, हे पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगत होतो. आता वेटिंगचा विषय, पुढचा विषय सांगतोय. किती मार्कने वेटिंगला असणारी मुलांनी थांबायचंय, किती मार्काच्या मुलांनी, म्हणजे आता वाट बघायची फक्त आणि फक्त 1 आणि 2 आणि जास्तीत जास्त 3. 1 आणि 2 आणि 3, जास्तीत जास्त 1 आणि 2 मार्कांनी जे त्यांनीच वाट बघावी. तिसऱ्यानं वाट बघत प्रॅक्टिस सुरुवात करावी. चौथ्यानंतर वाट बघून सोडून द्यावं, त्याने प्रॅक्टिसची सुरुवात करायची. 5व्यानंतर वाट बघून सोडून द्यावं, पण 1% फक्त लक्ष लागू दे. त्याने लिस्ट लागलेली कळत नाही, मेल आलेला कळत नाही. आता माझी विद्यार्थिनी आहे एका नांदेडची, जी पोलीस पाटील पदावरती होती. त्याच्या 3-3, 4-4 पोस्टला मेल आलेला माहित नव्हतं, त्याला माहितच नाही त्या मुलगीला. आणि काल ती मुंबई पोलीसला सिलेक्शन झालेलं आहे, जी पोलीस पाटील आहे. तिने काल मला मेसेज केला की सर माझ्या नजर चुकीमुळे माझं लय मोठं नुकसान झालंय. सो 1% लक्ष तिकडे लागायला पाहिजे की कुणाला उचललंय, कुणाला नाही उचललंय. हे आपलं काम आहे. माझ्या पुढचा गेलाय का, नाही गेलाय का, अजून मी किती नंबरला आहे, सरांना विचारत का, अशा पद्धतीनं टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुमच्या सोबत आहे, अजूनही सांगतोय. सो 1 आणि 2 मार्कांनी ज्याने आहेत त्यांनी फक्त थांबावं. तिसऱ्यानंतर फक्त लक्ष ठेवावं आणि काम करावं. चौथ्यानंतर विषय सोडावा. म्हणजे विषय 1% लक्ष असू दे, पण त्याने प्रॅक्टिसला परत तोच शूज, तेच ग्राउंड, तेच सगळं सुरुवात करायचे. फक्त गेल्या वेळी ज्या चुका झाल्या त्यावेळी होता कामा नये, एवढं लक्षात ठेवायचं. बस, तुम्हाला कुणाकडेही जायची गरज नाही. तुम्ही आरामात इझिली पोस्ट मिळवू शकता. जे 2 महिन्यावरती एक वादळ आहे, 2 महिन्यावरती एक नवीन पोलीस भरती आहे. समजलं काय म्हणते? सो अशा पद्धतीनं किती मार्कांनी वेटिंगला असणाऱ्या मुलांनी वाट बघावी हे एक तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कुणी हा नाद सोडून द्यावा, वेटिंगचं सांगतोय, आणि नवीन भरतीचा ट्राय करावा. आता ज्यांनी 2 मार्क 3 मार्क आहेत, तिथून पुढे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 समथिंग काय असेल ते असेल, त्या मुलांनी अजिबात इकडे बघूच नका. कारण की 21ला बघितलंय, अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला होता, कोण न्याय देते या पोरांना म्हणून. सो तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. काही गोष्टी सांगू शकत नाही ऑन मीडिया, एवढं सगळं बघितलेलं आहे. सो जे का करता येईल तेवढं तुमच्यासाठी 100% करण्याचा प्रयत्न करीन. पण हजारो पालकांच्या डोळ्यांमधलं अश्रू मी त्या वेटिंगवाल्यांच्या मुलांच्या मध्ये सुद्धा बघितलं, मुलींच्या मध्ये सुद्धा बघितलं आणि पालकांच्या मध्ये सुद्धा बघितलं. कुठेही गेलो, पंढरपूरला गेलो, सांगलीला गेलो, पुण्याला गेलो, साताऱ्याला गेलोय, सिंधुदुर्गला गेलोय, कोल्हापूरला गेलोय, सगळीकडे बघितलं. पालक अक्षरशः हात जोडून विनंती करत होते की निर्णय घेणारा मीच आहे असं त्यांना वाटत होतं. तर सुद्धा त्या एका गोष्टीमुळं एक गोष्ट खूप झाली की वेटिंगची जी आहेत आतापर्यंत 6 ते 7 लिस्ट लागल्या आणि मुलांनी उचलून घेतलेला आहे. त्यांनी आज सगळ्यात मला विसरलेलं नाहीये. त्यामुळे 2022-23 ची वेटिंग हे कधीपर्यंत लागेल? 2022-23 ची वेटिंग ही आता हे जे वर्ष चालू हे संपूपर्यंत लागणार. हे संपूपर्यंत वेटिंग लिस्ट लागणार आहे. हळूहळू अशा पद्धतीने. पण ह्याला वेळ लागतो, लक्षात ठेवायचं. निवड यादी ही फ्रेश लागणार आहे, पण वेटिंगचा विषय हे स्टेप बाय स्टेप, महिन्यानं, 2 महिन्यानं, 1.5 महिन्याच्या अंतरावरती केली जाते. आणि ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतोय. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं जे काही गोष्टी महत्वाच्या होत्या की ज्यांना 4, 5, 6, 7, 8 पासून पुढे आहेत त्यांनी वेटिंगकडे लक्षच देऊ नका. फक्त 1% सांगते वारंवार, फक्त लक्ष असू दे की कुठला मुलगा गेलाय, कुठला राहिलाय, कुठली मुलगी राहिली, अशा पद्धतीनं माझ्या पुढचे किती घेतले त्या लिस्टला, असं फक्त राहू दे. बाकी लिस्ट तर मी काय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोयच कायमस्वरूपी, टेन्शन घ्यायची गरज नाही. सो अशा पद्धतीनं 21ची हिस्ट्री सांगितली, 17, 18ची, 19ची सांगितली. आताही सांगतोय की कशा पद्धतीने काय प्रोसेस होणार आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे. आणि आता 4 पासून जे पुढे मार्क आहेत त्यांनी मात्र 100% माझ्यावरती विश्वास ठेवा. कारण 21ला सुद्धा काही मुलांना सांगितलेलं होतं, त्यांनी ऐकलं नाही, ते परत वेटिंगला पडलेत. काही मुलं बाहेर पडलीत, काही मुलं एज बार झालेले आहेत. आणि ज्यांनी मुलांनी ऐकलेत, रोहित सारखा विद्यार्थी 139 वगैरे, परवा सत्कार झालेला आहे आपला, आजही आपल्याकडे 4-5 मुलं सत्कारला येतात. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये टॉपचा निकाल लावलाय आपण, महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्या पुढेही टार्गेट ठेवलंय. ही जी नवीन पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये 500 मुलं आपल्याला उभा करायचे आहेत. अजेंडाच घेतलेला आहे. दिवस रात्र पळणार आहे, दिवस रात्र, काही होऊ दे, त्या पोरांसाठी दिवस रात्र पळणार आहे, लक्षात ठेवायचं. सगळं सोडलंय, टोटली सगळं सोडलंय. ना झोप,
ना अन्न न पाणी अशा पद्धतीने, कधी जेवण करतोय माहित नाही, कधी झोपतोय माहित नाही. निकाल लागल्यापासून 1:30 वाजल्यापासून रात्री फोन एवढे आहेत की बघायला नको. अजूनही जवळजवळ 80 ते 90 निकाल पडलेले आहेत. ते शॉर्टलिस्ट करायचे, त्याचे रेकॉर्ड बनवणं चालू आहे आणि त्या मुलांना पर्सनल कॉल करणं चालू आहे. जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी 100% करणार आहे. सो अशा पद्धतीनं याचे तोटे काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर तुम्ही वेटिंगची वाट बघत बसला तर पुढची भरती आलेल्या तोंडावरती त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, आशेवरती राहणार. आणि आशेवर आल्यावर तोंडावरती भरती पडली की फिजिकल असं 34 पडल्यात निवड होईल का, 38चा कट ऑफ लागलाय तिथंच तू बाहेर पडलास. कशाला पाहिजे? ती जर वेळ खाऊ असेल. एक गोष्ट खूप महत्वाची, 21ची वेटिंग उचलूपर्यंत 22-23 मधून सिलेक्शन झालेले सुद्धा पोर आहे. त्याच्या आधीची पण हिस्ट्री ह्याच पद्धतीने झालेली आहे की पाठिंबाच्या भरतीची वेटिंग उचलूपर्यंत नवीन भरती तोंडावर आली आणि त्यांनी त्यातून निवड झालेली अशी सुद्धा मुलं आहेत. मग वेटिंग त्यावेळी उचलली आणि पाठिंबामध्ये पण सिलेक्शन झालंय आणि पुढेही सिलेक्शन झाले अशीही मुलं आहेत. आणि कोणतंच काही न करता वाट बघत बसून सगळ्यातच बाहेर पडलेले स्वतःचं आयुष्य बरबाद करणारी सुद्धा मुलं आहेत. सो अशा पद्धतीने विनंती करतोय की आपल्यामध्ये तुमच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने दुजाभाव नाहीये. तुम्ही सुद्धा माझेच आहात, मी वारंवार म्हणतोय. जर नसतं तसं मनामध्ये काही स्वार्थ असं तर असं हे ज्ञान पाजरत बसलं नसतं. लक्षात ठेवा तुमच्यासाठी. विनंती करतोय की सांगतोय तेवढं ऐका. अंतर फक्त 2 पावलाचं आहे आता. जे हारलेली मुलं आहेत ती 3, 4, 5 मार्कांनी, त्या मुलांना एकंदरीत ऑनलाईन फिजिकल, ऑनलाईन लिखितचं सगळ्या गोष्टी आपण आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू करतोय. घर बसल्या कुठेही तुम्ही हजारो लाखो पैसे खर्च करायची गरज नाही. समजलं? आणि हे महाराष्ट्राला परत एकदा करून दाखवले की कोणाची गरज नाहीये. कारण की जर 10वी आणि 12वीचं पोर्शन असेल, ग्रामीण भागातले आपण असेल, आपल्यामध्ये रग असते सांगा, सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. फक्त टेक्निकली काही गोष्टी कमी असतात. बाकी तुम्हीही ग्रेटच आहात माझ्यासाठी. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतोय की माझी पोरं किंवा आपण ग्रामीण भागातली लोक हे कमी नसतात. लक्षात ठेवा. फक्त टेक्निकली गोष्टी कमी असतात आणि त्या समजल्या त्याचं यश त्याच्या पायावरती असते, जे लोटांगण घेत असते. समजलं काय म्हणतोय? सो वेटिंगच्या बाबतीत 2022-23 सांगतोय 100% जे 1-2 मार्कांनी वेटिंगला त्यांनी निश्चिंत राहायचंय. तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये वर्दी ही भेटणार आहे किंवा ह्या भरतीमध्ये 2022-23च्या भरतीमध्ये वेटिंग मधून तुम्हाला 100% संधी भेटणार आहे. आता कधी भेटणार, काय भेटणार त्याच्यावरती वारंवार अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच करत राहणार आहे. आपल्या चॅनल सोबत जॉईन राहाच, सगळे अपडेट बघतच राहा. अशा पद्धतीने अजून काही शंका असतील तर 100% या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती हक्काने मेसेज करा. तुमची निवड झाली असेल तरी सुद्धा करा, कारण की सगळ्या गोष्टी ज्या पुढच्या आहेत त्यात सुद्धा तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, मेडिकल असेल, जॉईनिंग असेल, आंतरवर्ग असेल, बाहेर वर्ग असेल, बाहेर आल्यानंतर कशा पद्धतीने करायचं, कुठं राहायचं आहे, सेव्हिंग कशी करायचं आहे, कुठं काय गुंतवायचं, काय करायचं, कोणासोबत कसं राहायचं, आतमध्ये काय प्रॉब्लेम आले तर सर अशा पद्धतीने सगळं तुम्हाला एका फोनवरती भेटणार. हक्कानं लक्षात ठेवायचं. त्यामुळे जर सिलेक्शन झालं असेल तर 100% या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हक्कानं मेसेज करा. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. फक्त चुकीचे निर्णय ह्याच्यामध्ये घेऊ नका. जे पाठीमागे झालं ते परत एकदा व्हायला नको पाहिजे. आणि 100% एक मी स्वतः सांगतोय, माझ्या ऑफलाईन बॅचला सुद्धा आणि ऑनलाईन बॅचलाही 2025चं वर्ष हे वर्दीचं वर्ष म्हणून मी घोषित केलंय महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवायचं, हे वर्दीचं वर्ष आहे. आणि 100% जे मला फॉलो करतात, जे माझ्या पावलावरती पाऊल टाकतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सक्सेस भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर विनंती करतोय, ही जी तळमळ आहे, ही जी धडपड आहे, ही फक्त तुमच्यासाठी आहे. सो आपल्या ह्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं या व्हिडिओला मॅक्झिमम मुलांनी लाईक करा, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला कळू दे की वेटिंग म्हणजे काय असतं, कधी पण उचललं जातात, नियम काय, अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेटिंग कधीपर्यंत उचललं जातं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत. आवडला असेल व्हिडिओ हक्काने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यांचे मुंबई पोलीसला सिलेक्शन झाले त्या आदरणीय विद्यार्थ्यांना मी अभिनंदनही करतोय आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतोय. इथं थांबतोय मी. तोपर्यंत धन्यवाद.